बोंबील करी बनवण्यासाठी ओले बोंबील कसे कापावे ह्याची एकदम साधी सोपी पद्धत या रीलमध्ये आहे, तर ही पूर्ण रील नक्की पहा। इथे मी 3 मोठ्या आकाराचे ओले बोंबील घेतलेले आहेत, तर आता हे साफ कसे करायचे ते पाहूया। बाकीच्या माशांसारखं बोंबीलला जास्त खवले नसतात, तरी सुद्धा थोडी थोडी बारीक बारीक खवलं असतात, त्यामुळे सुरीच्या मदतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खवलं काढून घ्यायची आणि कैचीच्या मदतीने डोक्याचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने कापून घ्यायचा। त्यानंतर बोंबीलवर जे कल्ले दिसत आहेत किंवा मग तुम्ही काटे सुद्धा म्हणू शकतात, जेवढेही काटे किंवा कल्ले दिसत असतील ते सगळे तुम्ही इथून कैचीच्या मदतीने असे कापून घ्या। त्यानंतर शेपटीचा भाग जो आहे तो सुद्धा थोडासा आपल्याला असा उडवून घ्यायचा आहे। त्यानंतर मधोमध तुम्हाला जो पोटाचा भाग दिसतोय तिथे कैचीने असं कापून घ्यायचंय खालपर्यंत आणि पोटात असलेली सगळी घाण आपल्याला काढून घ्यायची। असं खालपर्यंत कट मारून घेतलं पोटाच्या भागाकडे की सगळी घाण आपल्याला व्यवस्थित काढता येते। बोंबील करी जर तुम्हाला बनवायची असेल तर ही बोंबील करीसाठी तुम्ही अशा पद्धतीने बोंबील कापून घेऊ शकता। आता ही पूर्ण पोटातली घाण सुद्धा मी काढून घेतली आहे। आता बोंबीलचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, जितके मोठे लहान तुकडे तुम्हाला हवेत तसे करून घ्यायचे। तर मी मीडियम आकाराचे तुकडे इथे करून घेणार आहे। बोंबील मोठे असल्यामुळे 3 तुकडे मी इथे केलेले आहेत। ज्यांना बोंबीलची कटिंग जमत नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने नक्कीच करा। तर अशाच पद्धतीने सगळे बोंबील मी कट करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे। तर हे पहा, तिन्ही बोंबील मी कापून घेतलेले आहेत। तिन्ही बोंबीलचे मी 3-3 तुकडे केलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। बोंबील करीसाठी ओले बोंबील कापण्याची ही पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझे जेवढेही लॉंग व्हिडिओज आहेत त्यांना हाईप करायला